नमस्कार विद्यार्थी मित्रो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संचाचे प्रकार हे पाहणार आहोत. संचाचे प्रकार. ठीक आहे. त्यामध्ये सर्वप्रथम पहिला जो प्रकार तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे तो म्हणजे समान संच. कसला संच? समान संच. जर दोन संच ए आणि बी असतील, दोन संच ए आणि बी हे दोन संच दिलेले असतील, जर ए आणि बी या दोन्ही संचातील घटक समान असतील, तंतोतंत एकसारखे असतील, तंतोतंत एकसारखे असतील, त्यामध्ये क्रम हा इम्पॉर्टंट नाही. ठीक आहे. उदाहरणार्थ ए हा एक संच घेतला मी की जो ईट या अक्षराचा काय येतो, या शब्दाचा अक्षर आहे, ए बरोबर EAT. आणि बी हा एक संच घेतला मी की जो टी या शब्दाचा काय येतो, अक्षर आहे. ठीक आहे. आता संच ए आणि बी या दोन्ही संचातील घटकांवरती आपण पाहूया. तर संच ए मध्ये पहिला घटक आहे ई, तो बी मध्ये आहे का? आहे. इथं ए मध्ये संच ए मध्ये दुसरा घटक आहे ए, तो बी मध्ये आहे का? आहे. आणि तिसरा घटक आहे टी, तो आहे का बी मध्ये? आहे. बरोबर आहे. तर इथं संच ए आणि संच बी या दोन्हीतील घटक जे आहेत ते कसे आहेत? तंतोतंत एकसारखे आहेत. क्रम पुढे मागे असेल चालेल, ठीक आहे, पण घटक जे आहेत ते कसे पाहिजेत? एकसारखे पाहिजेत. असं जर असेल तर आपण म्हणू की संच ए आणि संच बी हे दोन्ही संच कसे आहेत? समान संच आहेत आणि त्याला आपण ए बरोबर बी असे लिहितो. ठीक आहे. आता हे समजण्यासाठी सराव संच 1.2 मध्ये काही उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. पहा, प्रश्न या पद्धतीने आहे. सराव संच 1.2 मधील पहिला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाही ते सकारण लिहा. आता इथं तिन्ही संच दिलेले, संच ए, संच बी आणि संच सी, हे तिन्ही संच आपल्याला गुणधर्म पद्धतीमध्ये दिलेले आहेत. ते आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल? यादी पद्धतीमध्ये लिहावं लागेल. त्यानंतरच आपण काय करू शकतो? तुलना करू शकतो संच ए, संच बी आणि संच सीच्या घटकांची. बरोबर आहे. तर त्यासाठी उत्तर आपण या पद्धतीने सुरू करणार की संच ए बरोबर हा अशा एक्स घटकांचा संच आहे की 3x - 1 बरोबर किती आहे? 2 आहे. तर ए जो आहे तो एक्सचा संच आहे आणि एक्सची किंमत आपल्याला या समीकरणावरून मिळणार आहे. ठीक आहे. तर हे समीकरण आपण गृहीत धरायचं आहे की 3x - 1 बरोबर किती आहे? 2 आहे. तर त्यासाठी 3x बरोबर 2, इथं ऋण 1 आहे, उजव्या बाजूला गेलं तर धन 1 तुम्हाला मिळेल. 3x बरोबर 2 + 1 3 आणि त्यावरून x ची किंमत काढणार आपण 3. हे 3 गुणाकारमध्ये उजव्या बाजूला गेले की भागाकारमध्ये येतील. 3 × 3 3 × 3 कट होईल आणि x ची किंमत किती मिळणार आहे? 1 मिळणार आहे. म्हणून संच ए या संचाचा घटक होणार आहे फक्त ए. संच ए या संच एचा घटक झाला 1. ठीक आहे. त्यानंतर संच सी हा अशा एक्स घटकांचा संच आहे की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे आणि ती एक्सची किंमत ही 2 पेक्षा छोटी आहे. तर 2 पेक्षा छोटी नैसर्गिक संख्या कोणती? तर 1. बरोबर आहे. तर संच सी या संच सीचा घटक होणार आहे कोण? 1. आणि त्यानंतर संच बी हा अशा एक्स घटकांचा संच आहे की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 या संख्यांपैकी एक आहे, पण एक्स मूळही नाही व संयुक्तही नाही. मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाहीये. तर अशी संख्या फक्त एकच आहे आणि ती म्हणजे 1. ठीक आहे. आता संच ए, संच बी आणि संच सी या तिन्ही संचातील घटक जर पाहिले तर प्रत्येक संचामध्ये एकच घटक आहे आणि तो म्हणजे 1. बरोबर आहे. आणि समान घटक आहे तिन्ही संचामध्ये आणि म्हणून संच ए, संच बी आणि संच सी हे तिन्ही संच कसे आहेत? समान संच आहे. तर इथं लिहूया आपण की येथे संच ए, बी व सी चे घटक कसे आहेत? समान आहे आणि म्हणून ए बरोबर बी बरोबर सी समान संच आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न या पद्धतीने आहे की ए व बी समान आहेत का ते सकारण लिहा. त्यामध्ये संच ए चे घटक लिहिणार. इथं पण गुणधर्म पद्धतीमध्ये आपल्याला प्रश्न दिलेला आहे, तो आपण यादी पद्धतीमध्ये पहिलं करून घेणार. तर ए सम असलेल्या मूळ संख्या, सममूळ संख्या आपण पाहिलेलं आहे. सममूळ संख्या कोणती? तर 2 ही फक्त सममूळ संख्या आहे. आणि संच बी चे घटक आपल्याला काढायचे आहेत. संच बी हा अशा एक्स घटकांचा संच आहे की 7x - 1 बरोबर किती? 13. तर ही जी एक्सची किंमत आहे ती या समीकरणावरून मिळणार आहे आपल्याला. तर हे समीकरण आपल्याला सोडवावं लागेल. तर समीकरण घेतो मी इथं. 7x - 1 बरोबर किती? 13. तर तुम्हाला मिळेल 7x बरोबर 13. हा ऋण 1 आहे, उजव्या बाजूला गेलं तर धन 1 होईल आणि त्यावरून 7x बरोबर 13 + 1 किती होणार? हे
14 आणि त्यावरून एक्सची किंमत काढणार आपण. 14 7 गुणाकारमध्ये उजव्या बाजूला गेले की भागाकारमध्ये 7 एकी 7 7 दोन्ही 14 आणि म्हणून एक्स बरोबर किती येणार 2 येणार आणि म्हणून संच बी या संच बीचा घटक होणार आहे कोण 2. ठीक आहे. पुन्हा संच ए आणि संच बी या दोन्ही संचाचे जर घटक पाहिले तर तंतोतंत सारखेच आहेत बरोबर आहे ना आणि म्हणून संच ए आणि संच बी कसे आहेत समान संच आहे. तर इथं लिहिणार आपण की येथे संच ए व बी मधील घटक कसे आहेत समान आहेत कसे आहेत समान आहेत आणि म्हणून संच ए बरोबर संच बी. ठीक आहे. तर या पद्धतीने समान संच त्याची व्याख्या आणि सराव संच 1.2 मध्ये दिलेली काही 1-2 उदाहरणे मी दाखवली तुम्हाला. ठीक आहे. आता आपण संचाचा दुसरा प्रकार पाहूया. दुसरा प्रकार आहे एक घटक संच. एक घटक संच व्याख्या नावावरूनच समजते बघा. एक घटक संच म्हणजे ज्या संचामध्ये फक्त एक आणि एकच घटक असेल. किती घटक असेल एक आणि फक्त एकच घटक असेल अशा संचाला आपण काय म्हणणार आहे एक घटक संच. उदाहरणार्थ संच ए बरोबर फक्त ए घेतला मी. ठीक आहे. संच बी बरोबर फक्त 2 घेतले मी. संच सी बरोबर काय लिहिलं सोमवार लिहिला. ठीक आहे. तर हे सर्व संचामध्ये काय फक्त एक आणि एकच घटक आहे म्हणून अशा संचाला आपण काय म्हणणार आहे एक घटक संच असे म्हणणार आहे. बोला काय अडचण आहे या दोन व्याख्यामध्ये. आपण समान संचाची व्याख्या पाहिली आणि त्याचबरोबर एक घटक संच याची व्याख्या पाहिलेली आहे. ठीक आहे. संचाचा तिसरा प्रकार म्हणजे रिक्त संच. तिसरा प्रकार रिक्त संच. रिक्त संचाची व्याख्या या पद्धतीने आहे की ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो. त्या संचामध्ये एकही घटक नसतो रिक्त असतो तो एकही त्यामध्ये घटक नसतो अशा संचाला आपण काय म्हणणार आहे रिक्त संच म्हणणार आहे. आणि रिक्त संचाला या पद्धतीने दर्शवतात पहा की फक्त आपण काय करणार कंस काढणार. ठीक आहे. किंवा त्यालाच या अक्षराने दर्शवलं जातं. हा सिम्बॉल आहे त्याला आपण फाय पडूया. काय पडायचं याला फाय फक्त दिला असेल तर याचा अर्थ काय झाला तो रिक्त संच झाला. ठीक आहे. एक नोट लक्षात घ्या. एक नोट लक्षात ठेवा की या पद्धतीने संच दिला असेल किंवा तुम्ही म्हणाल त्या संचामध्ये एकही घटक नाही आहे तर आपण काय करूया 0 लिहूया. ठीक आहे. किंवा असं लिहिलं आपण या पद्धतीने तर हे दोन्ही घटक किंवा हे दोन्ही संच हे रिक्त संच नाही. लक्षात घ्या हे दोन्ही संच रिक्त संच नाही. 0 हा त्या संचाचा घटक आहे. तसंच फाय हा त्या संचाचा काय आहे घटक आहे. समजते ना. हे एक घटक संच झाले. हा एक घटक संच झाला. याच पद्धतीने हा सुद्धा काय झाला एक घटक संच आहे. ठीक आहे. जर तुम्हाला रिक्त संच दाखवायचा असेल तर या पद्धतीने फक्त तुम्ही कंस काढा. काय काढा तुम्ही फक्त कंस काढा. काय त्याच्या आतमध्ये काही लिहू नका किंवा फक्त फाय लिहा. त्याच्या आजूबाजूला काही काढू नका. ठीक आहे. या पद्धतीचे जे संच असतात त्याला काय म्हणतो आपण रिक्त संच असं म्हणतो. ठीक आहे. आता यावर उदाहरणे आहेत सराव संच 1.2 मध्ये पहा. तर ते उदाहरणं एक पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे पुस्तकामध्ये. प्रश्न क्रमांक 3 की खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा. या पद्धतीने प्रश्न आहे. त्यामध्ये पहिला दिलेला आहे संच ए हा अशा ए घटकांचा संच आहे की ए ही शून्यापेक्षा लहान असणारी काय ती नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या
नैसर्गिक संख्या आहे. ठीक आहे. मग आता संच एचे घटक पाहूया आपण काय येते ते. ए, कॅपिटल ए हा अशा ए घटकांचा संच आहे की ए ही शून्यापेक्षा लहान. आता आपल्याला नैसर्गिक संख्या, कोणती संख्या दिलेली आहे? नैसर्गिक संख्या दिलेली आहे. आता नैसर्गिक संख्या आपल्याला माहीत आहेत. नैसर्गिक संख्या कोणती? तर 1 2 3 4 5 6 या सर्व संख्या कशा आहेत? नैसर्गिक संख्या आहेत. बरोबर आहे. आणि या सर्व संख्या ज्या आहेत त्या शून्यापेक्षा मोठ्या आहेत. शून्यापेक्षा कशा आहेत? मोठ्या आहेत. पण आपल्याला कसे पाहिजे की ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या. पण लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे का कोणती? एकही संख्या नाही आहे. म्हणून हा जो संच आहे, संच ए, हा काय होणार आहे? रिक्त संच होणार आहे. ठीक आहे. तर इथं आपण कारण तुम्हाला पाहिजे तर लिहू शकता. कारण नैसर्गिक संख्या या शून्यापेक्षा मोठ्या आहेत. शून्यापेक्षा मोठ्या आहेत. म्हणून शून्यापेक्षा लहान एकही नैसर्गिक संख्या नाही. एकही नैसर्गिक संख्या नाही. ठीक आहे. आणि म्हणून संच ए हा काय असणार आहे? रिक्त संच असणार आहे. नंबर 2, बी हा अशा एक्स घटकांचा संच आहे की एक्सचा वर्ग बरोबर 0. एक्सचा वर्ग बरोबर 0. ठीक आहे. बी हा अशा एक्सचा घटक आहे. बी हा अशा एक्स घटकांचा संच आहे की एक्स वर्ग बरोबर किती? 0. मग कोणत्या संख्येचा वर्ग घेतला तर 0 येतो? तर 0चा वर्ग घेतला तर 0 येतो. बरोबर आहे ना. आणि म्हणून संच बी, या संच बी मध्ये घटक काय होणार आहे? 0 येणार आहे. मग हा जो संच झाला हा रिक्त संच झाला का? आहे का? नाही. तर हा रिक्त संच नाही. कारण 0 हा संच बीचा घटक आहे. संच बीचा घटक आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण तुमच्या पुस्तकामध्ये या पद्धतीने दिलेलं आहे की सी हा अशा एक्स घटकांचा संच आहे की 5x - 2 बरोबर 0 आणि एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. एक्स जो आहे ती काय? नैसर्गिक संख्या आहे. ठीक आहे. मग सी हा अशा एक्स घटकांचा संच आहे आणि हे समीकरण दिलेलं आहे. मग या समीकरणावरून आपण काय करणार? एक्सची किंमत काढणार. बघूया काय येते ते. तर 5x - 2 बरोबर किती आहे? 0 आहे. त्यावरनं 5x ची किंमत घेणार आपण 2 आणि म्हणून x बरोबर 2/5. बरोबर आहे. 2/5 ही काय झाली? एक्सची किंमत झाली. मग ही नैसर्गिक संख्या आहे का? नैसर्गिक संख्या आहे का? नाही. है ना. ही नैसर्गिक संख्या नाही. ठीक आहे. नैसर्गिक संख्याच्या संचामध्ये या पद्धतीने संख्या येत नाही. कारण नैसर्गिक संख्या कोणकोणत्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या सर्व संख्या ज्या आहेत त्या कशा आहेत? नैसर्गिक संख्या आहेत. आणि त्या संख्येमध्ये 2/5 पूर्णांक संख्या ही येत नाही. आणि म्हणून सी हा रिक्त संच आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे की संच दिले असतील तुम्हाला, त्या संचापैकी रिक्त संच कोणता तो ओळखायचा आहे. ठीक आहे. आता त्यानंतर जो शेवटचा प्रकार आहे शांत संच आणि अनंत संच. चौथा प्रकार आहे शांत संच. ठीक आहे. आता शांत संच ज्या संचातील घटक आपल्याला मोजता येतील, आपण मोजू शकतो, त्यांना काय करू शकतो? मोजू शकतो. ठीक आहे. आणि त्या किंवा आपण असंही म्हणू शकतो की ज्या संचातील घटकांना मर्यादा असतात. 1 ते 100 पर्यंत असेल, 500 पर्यंत असेल, 1000 पर्यंत असेल, मर्यादा असेल त्याला. ठीक आहे. अशा संचाला किंवा ज्या संचातील घटक आपण मोजू शकतो 1 2 3 4 5 6. ठीक आहे. अशा संचाला आपण काय म्हणणार आहे? शांत संच असे म्हणणार आहे. आणि 5वा प्रकार जो आहे तो आहे अनंत संच. मग अनंत संच कोणता? तर ज्या संचातील घटक हे आपल्याला मोजता येणार नाहीत, त्याला अमर्यादा आहेत, त्याला मर्यादा नाही आहे. ठीक आहे. अशा संचाला आपण काय म्हणणार आहे? अनंत संच. मग आपण नैसर्गिक संख्या घेतल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि याच पद्धतीने पुढे नैसर्गिक संख्या, शेवटची नैसर्गिक संख्या आपण सांगू शकत नाही. तर तो जो संच आहे तो कसा संच आहे? अनंत संच आहे.
ठीक आहे. या पद्धतीने शांत संच आणि अनंत संच यावर एक प्रश्न दिलेला आहे तुम्हाला सराव संच 1.2 मध्ये आणि मला वाटतं तो तुम्ही सोडवू शकता. मी फक्त तुम्हाला तोंडी सांगतो. इथे पहा, प्रश्न क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 4 प्रश्न लिहित नाही मी, फक्त संच लिहितो या इथे. तर ए बरोबर ए हा अशा एक्स घटकांचा संच आहे की एक्स हा 10 पेक्षा छोटा आहे आणि एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. मग एला आपण यादी पद्धतीमध्ये लिहिलं तर एक्स हा कसा आहे, 10 पेक्षा छोटा आणि 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या, 10 पेक्षा छोटी लहान संख्या. मग त्या येतील 1 2 3 4 आणि याच पद्धतीने कुठपर्यंत येणार ती, फक्त 9 पर्यंत जाणार. कारण एक्स जो आहे तो 10 पेक्षा लहान आहे आणि एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. मग 10 पेक्षा लहान छोट्या नैसर्गिक संख्या कोणकोणत्या येणार आहे, तर 1 2 3 4. मग इथं मोजू शकतो ना आपण, बरोबर आहे. तर हा जो संच झाला तो कसा आहे, शांत संच आहे. ठीक आहे, कारण या संचातील घटक आपण काय करू शकतो, मोजू शकतो. या संचातील घटकांना मर्यादा आहेत. ठीक आहे. दुसरा संच दिलेला आहे की बी हा अशा वाय घटकांचा संच आहे की वाय हा छोटा आहे ऋण 1 पेक्षा आणि वाय ही पूर्णांक आहे. वाय ही काय, पूर्णांक आहे. पूर्णांक संख्या आपण पाहिलेली आहे. ठीक आहे, पूर्णांक संख्या लिहिलेली नाही आहे, पूर्णांक लिहिलेला आहे. याचा अर्थ ती पूर्णांक संख्या वाचायचं आपल्याला, समजायचं. ठीक आहे. तर आता बी या संचातील घटक, बी हा अशा वाय घटकांचा संच आहे की वाय हा कसा आहे, ऋण 1 पेक्षा छोटा आहे. ऋण 1 पेक्षा आणि वाय जो आहे, वाय ही काय आहे, पूर्णांक संख्या आहे. मग पूर्णांक संख्येमध्ये आपण जर पाहिलं, संच तुम्हाला सांगितलंय मी, पहा पूर्णांक संख्या त्यामध्ये ऋण 3 ऋण 2 ऋण 1 0 1 2 3 4 5 6 या पद्धतीने घटक असणार आहेत. तर ऋण 1 पेक्षा लहान हा आपला वाय आहे. मग त्यामध्ये संख्या येतील ऋण 2 ऋण 3 ऋण 4 ऋण 5 आणि याच पद्धतीने पुढे. ठीक आहे. तर या सर्व संख्या कशा आहेत, शांत आहेत का अनंत आहेत, अनंत आहेत. ऋण 1 पूर्णांक संख्या, अनंत संख्यांचा संच आहे तो. ऋण 5च्या पुढे कुठं जाईल, तो कुठं संपेल हे आपल्याला माहीत नाही आणि म्हणून हा जो संच आहे, संच बी हा कसा संच आहे, अनंत संच आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा तुम्ही लिहू शकता, पहा की सी हा तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच मोजू शकता तुम्ही. तुमच्या वर्गातील मुलं किती आहेत, 50 आहेत 60 आहेत 70 आहेत, किती आहेत, बरोबर आहे ना. तर हा संच काय झाला, शांत संच झाला. तुमच्या गावातील रहिवाशांचा संच, तोही तुम्ही मोजू शकता का नाही मोजू शकत, माहिती आहे ना आपल्याला. पूर्ण आपण भारताची लोकसंख्या आपण मोजू शकतो. तर आपल्या शहरातील आरामशीर आपण मोजू शकतो, बरोबर आहे ना. ती कशी असणार आहे, शांत असणार आहे, आपण मोजण्यायोग्य असणार आहे. त्यानंतर प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच, आपली जे विज्ञान प्रयोगशाळा असेल है ना, त्या विज्ञान प्रयोगशाळेतील, फक्त प्रयोगशाळा तिथं सांगितलेलं आहे, कोणतीही असू शकते. मग त्या प्रयोगशाळेतील आपण उपकरणं मोजू शकतो का अनंत असतील, मोजू शकतो आपण. 5 असतील 50 असतील 100 असतील 500 असतील 1000 असतील, बरोबर आहे. आणि त्यानंतर आहे पूर्ण संख्या संच. पूर्ण संख्या अनंत संच आहे, पूर्ण संख्या संच सांगितलेला आहे मी तुम्हाला. आणि त्यानंतर परिमेय संख्या संच, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. तर परिमेय संख्या हा जो संख्या ही परिमेय संख्या जी आहे ही पण कशी आहे, अनंत आहे. कशी आहे, अनंत आहे. तर या पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संचाचे प्रकार, एकूण 5 प्रकार आपण पाहिले. पहिला प्रकार म्हणजे समान संच पाहिला, त्याच्यावरचे उदाहरणे पाहिले आपण सराव संच 1.2 मधील. त्यानंतर आपण दुसरा प्रकार पाहिला एक घटक संच, तिसरा आहे रिक्त संच, चौथा आहे शांत संच आणि पाचवा आहे अनंत संच. आणि यावर आधारित जे काय सराव संच 1.2 मध्ये उदाहरणं होती ती आपण उदाहरणे इथं पाहिलेली आहे. याच्यामध्ये व्याख्या इम्पॉर्टंट नाही आहे, व्याख्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाणार नाही, पण यावरचे उदाहरणे जे आहेत ते तुम्हाला सोडवावी लागणार आहेत परीक्षेमध्ये. ठीक आहे ना. पण ते उदाहरणं सोडवण्यासाठी तुम्हाला व्याख्या हे समजणे आवश्यक आहे. ठीक आहे. कुठं मी व्याख्या लिहिलेली नसतील तर तुमच्याकडे पुस्तक असेल है ना, जर पुस्तक नसेल तर तुम्ही ई बालभारती येथे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करू शकता, आपल्या वर्गाच्या सर्व पुस्तके ही PDF स्वरूपात आपण काय करू शकतो, डाउनलोड तुम्ही करून आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता. ठीक आहे. आणि ते प्रश्न जे आहेत किंवा त्या व्याख्या ज्या आहेत ते तुम्ही तिथून वाचू शकता. ठीक आहे. आणि एक विनंती असेल मला माझी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना की तुम्ही जे आहेत हे आता 9वीचा जो मी हे
व्हिडिओ बनवायचं काम सुरू केलेलं आहे ना. आणि प्रत्येक दिवशी किंवा 1-2 दिवसाने जसं वेळ मिळेल या पद्धतीने मी याच्यावरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती रिया सर्स मॅथ्स अकॅडमी या चॅनलवरती मी आपले व्हिडिओज जे आहेत ते अपलोड करत असतो. तर जसं जसं तुम्हाला हे लिंक मिळत असेल तर तुम्ही त्या व्हिडिओजला लाईक करा आणि ह्या ज्या लिंक आहेत तुमच्या वर्गमित्रांना जेवढ्या तुम्ही पोचवू शकता तेवढा पोचवा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. ठीक आहे, धन्यवाद.